नमस्कार. बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत. आजची पत्रकार परिषद, या पत्रकार परिषदेमध्ये आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांचे स्वागत करतो. खरं तर पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की गेल्या 6-7 महिन्यापासून येवला नगरपालिका हद्दीतील अनेक प्रश्न जे प्रलंबित आहेत, परंतु त्या प्रश्नांवरती कोणीही बोलायला तयार नाही. नागरिकांना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतंय. नागरिकांच्या आवाजाला कोणी दाद त्या ठिकाणी देत नाही आहे आणि म्हणून माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला या ठिकाणी पुढे यावं लागलं. नगरपालिकेबद्दल जर सांगायचं जर ठरलं तर नगरपालिकेमध्ये अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत, पण प्रामुख्याने जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे पाणी पुरवठा विभागाचा. आपण जर बघितलं तर गेल्या अनेक 1-1.5 वर्षापासून त्या ठिकाणी वॉटर सप्लायला इंजिनियर नाही आहे आणि बिना इंजिनियर त्या ठिकाणी वॉटर सप्लायचं काम चालू आहे. बरं, पाणी जर आपण बघितलं, एखाद्या बॉटलमध्ये जर आपण घरून कोणाचं पाणी आणलं आणि त्या पाण्याची क्वालिटी जर तुम्ही बघितली, इतकं गढूळ पाणी त्या ठिकाणी येत आहे. ज्या दर्जाचे केमिकल वापरायला त्या ठिकाणी हवं त्या दर्जाचे केमिकल्स त्या पाण्यामध्ये वापरल्या जात नाही असा आमचा आरोप आहे. कारण त्या वॉटर सप्लायला कोणी वाली राहिलेलं नाही आहे आणि म्हणून जनतेला ह्या सगळ्या गोष्टीच्या अडचणीला सामोरं जावं लागतं आहे. अनेक लहान मुलं त्या ठिकाणी आजारी पडत आहेत. तुम्ही जर आज हॉस्पिटल्समध्ये जर गेले बघितलं तर अनेक लहान मुलांची, ज्येष्ठांची संख्या त्या ठिकाणी आहे, कारण बहुतांश आजार हे पाण्यामुळे होत असतात, परंतु त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. त्याच पद्धतीने रस्त्यांचा येवल्यामध्ये मोठा विषय निर्माण झालेला आहे. बरं, काही रस्ते आदरणीय आमदार दराडे बंधूंच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत, परंतु ते रस्ते होत असताना प्रशासनाकडनं हे सांगण्यात येतं की अगोदर भुयारी गटार होतील आणि मग तुमचे रस्ते होतील. बरं, गेल्या अनेक वर्षापासून ह्या भुयारी गटारचं मला आजपर्यंत कोडं सुटलेलं नाही आहे. काय चाललंय, काय करताय तेच कळणार. पूर्वीची भुयारी गटारचं काय झालं हेही कोडं आम्हाला सुटलेलं नाही. बरं, आता नवीन भुयारी गटार आम्हाला लागली. आज त्या भुयारी गटाराची परिस्थिती अशी आहे का काही ठिकाणी मी बघितलं का 6-6 इंच पाईप वापरला जातोय. म्हणजे मला तो इंजिनियर कोण आहे मला तेच बघायचं आहे आणि तो खरंच इंजिनियर आहे का. जर कॉलनीमध्ये येवल्या शहरामध्ये काही ठिकाणी 6 इंच, साधी आपण 12 फ्लॅटची अपार्टमेंट घेतली तिथं सुद्धा 9 इंच नाही की फुटाचे आपण ड्रेनेज पाईप टाकतो. एखाद्या लहान मुलाचं डायपर जरी त्याच्यात अटकलं तर ती चोकअप होऊन जाणार आहे. बरं, 6 इंच आणि 8 इंच आणि वरून तुम्ही काय सांगतात का टेंडरमध्ये अशी तरतूद केलेली आहे का सक्शन मशीन आणलं. बरं, ती आणायची गरज काय पडली, गरज काय. म्हणजे माणसं आजारी पडले पाहिजे, आम्ही सलाईन इंजेक्शन तयार ठेवलेले आहे, तुम्ही फक्त आजारी पडा. तर मला हे सांगणं आहे, असा कोणता तो इंजिनियर होता का त्यांनी या सगळ्या प्लांटचा सर्वे केला आणि सँक्शन केली आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. पुन्हा येवल्या शहरामध्ये चिखल त्या ठिकाणी झाला आहे. लोक पडत आहेत, ज्येष्ठ पडत आहेत, लोकांची दिशाभूल करण्यात येते. हा रस्ता आमच्या निधीतला नाही, हा रस्ता आमचा नाही, हा रस्ता यांचा, तो रस्ता त्यांचा. कशासाठी. बरं, वर्ष झालेले रस्ते तुम्ही चांगले रस्ते आत्ता फोडून टाकले आणि ते ड्रेनेज सिस्टीम त्या ठिकाणी करताय. म्हणजे प्रशासनावरती कोणाचाही धाक राहिलेला नाहीये. इथे लोकप्रतिनिधींची, स्थानिक लोकप्रतिनिधींची मनमानी या ठिकाणी सुरू झालेली आहे. बरं, इथंच आपण थांबलो का, नाही. सगळ्यात मोठी समस्या अशी आहे, येवल्या शहरामध्ये मंगळवारची सुट्टी असते गोरगरीब जनतेला. लोक त्यांची कामं, नगरपालिका असेल, प्रशासकीय कार्यालय असतील, यांची कामं शक्यतो मंगळवारी ते करत असतात.
बरं, मंगळवारी जर आम्ही प्रशासकीय कार्यालयामध्ये गेलो तर तिथं कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांचा पत्ताच नाही राहत. नगरपालिका कुठं? कार्यालयात. MSCB कुठं? कार्यालयात. तहसीलदार कुठं? कार्यालयात. म्हणजे हे जर कार्यालयामध्ये जाऊन जर बसले, स्थानिक आमदारांच्या कार्यालयामध्ये जर अधिकारी जाऊन बसले तर जनतेची कामं करायची कोणी? कारण आम्हाला आठवड्यातून एकच दिवस मिळतो, कारण त्या दिवशी आम्हाला सुट्टी असते. बर, मीटिंग कोण घेतंय? जे तुमचे सालाचे गडी ते मीटिंग घेत आहे. पण मला असा कोणता GR आहे का जिथं आमदार नसताना मीटिंग कंडक्ट केल्या जाते आणि सगळे अधिकारी तिथे जातात, अगदी क्लास 1 अधिकारी. अरे आमचे बाप, आमचे चुलते सुद्धा आमदार आहे, पण आम्ही कधी त्याचा गैरफायदा घेतला नाही. नेमबाई आम्ही एका अधिकाऱ्याची मीटिंग त्या ठिकाणी घेतली नाही. मग तुम्ही असं सांगा का कार्यालयातून तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशन करायचं असेल तुमच्या, तसं जनतेला सांगा. कारण आज मला नगरपालिकेमध्ये जर जायचं असेल तर 100 रुपये रिक्षाचं भाडं भरावं लागतं. ही परिस्थिती निर्माण झालेली शहरामध्ये. बरं, गमतीचा भाग, शॉपिंग कॉम्प्लेक्सचा मेजर विषय 2008-9 पासून मी ऐकतोय. आज त्या शॉपिंग कॉम्प्लेक्सची काय परिस्थिती आहे? बरं, तो कोणता महाशय होता, त्याने तो इंजिनियर, त्याने तो प्लान पास केला. इंडोर शॉपिंग कॉम्प्लेक्स केलं तुम्ही. लोक गांजा ओढायला जातील या इंडोर कॉम्प्लेक्समध्ये, जो हायवेला केलं, येवल्याचं नाक आणि ते कॉम्प्लेक्स कसं केलं बघा. आणि यापूर्वी आम्हाला अनुभव होता. जुनं मार्केट तुम्ही जर बघितलं तर ग्राउंड फ्लोअर सोडून बाकीचे 3-4 फ्लोअर तुम्ही बघा, कधीच तिथं व्यवसाय झाला नाही. म्हणजे अशी परिस्थिती असताना ह्या गाळ्यांची काही अजून त्यांनी नियोजन केलं नाही. अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.